कथेचं नाव अमिट आभा. लेखक अक्षय संत. मार्च महिन्याचं रणरणतं ऊन. 10वीची परीक्षा नुकतीच संपली होती. दुपारच्या वेळी बसनं रास्ता पेठेतल्या अलका टॉकीजला उतरलो. 1:30चा शो सुरू व्हायला काही मिनिटच बाकी होती. आतल्या अंधारात 4-5 टाळकी होती. बरोबरच आहे म्हणा. अहो, सिनेमा रिलीज होऊन 6 महिने झाल्यानंतर आम्ही थिएटरात येत होतो. हो, त्यावेळी 6 महिन्यांनी सुद्धा सिनेमा थिएटरमध्ये असायचा. असो, तर सिनेमाचं टायटल वगैरे झळकलं आणि अचानक अंगावर शहारा आला. हो, अंधारात चहूबाजूनी एकच आवाज घुमत होता. फक्त त्याचा आवाज. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, ये इस गुरुकुल के 3 स्तंभ है. त्या दिवशी पहिल्यांदा मी अमिताभ बच्चन या माणसाचा आवाज थिएटरच्या डॉल्बी साऊंड सिस्टीम मध्ये ऐकला. चित्रपट मोहब्बत आहे. त्याही आधी खूप लहानपणी संध्याकाळी खेळून घरी परतायची घाई केल्याचंही आठवतंय. का तर हम मधली शेवटची फायटिंग बघायची म्हणून, किंवा टीव्हीवर जंजीर पाहताना पुलावरच्या मारामारीच्या वेळी फारसे सिनेमे न बघणाऱ्या माझ्या आईला सुद्धा श्वास रोखून बसलेलं पाहिलंय मी. यारी है ईमान मेरा हे तर माझ्या आजोबांचं अतिशय आवडतं गाणं होतं. थोडक्यात त्याच्या आणि त्याच्या सिनेमांच्या प्रेमात असलेल्या 3ऱ्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. तसा तो दिसायला अगदीच साधारण, त्याच्या समकालीन हिरोजच्या मानानं तर अतिशय सामान्य. त्याच्याकडे विनोद खन्नासारखं तगडं शरीर नव्हतं, शत्रुघ्न सिन्हाची स्टायलोगिरी नव्हती, शशी कपूरचा कापूर गोरा गोरा रंग नव्हता आणि राजेश खन्नाचं रोमॅन्टिक आर्जवही नव्हतं. त्याच्याकडे होती ताडमाड उंची, मांसाचा लवलेशही नसलेले गाल आणि गहिरे डोळे. आनंदमध्ये राजेश खन्नाची अखंड बडबड सुरू असताना तो फक्त डोळ्यातून बोलत होता. कदाचित म्हणूनच त्याचा शेवटचा आक्रोश आठवून आजही अंगावर काटा येतो. मौत, तू एक कविता है, एक कविता का वादा है, मिलेगी मुझको. असं म्हणणारी व्याकुळ प्रगल्भता साकारावी त्या घनगर्द आवाजानेच. त्याच्याकडे रूप नव्हतं, पण आवाज होता. कधी निखाऱ्यासारखा उसळून येणारा, तर कधी क्षितिजाच्या अथांगतेत विरघळत जाणारा आवाज. जंजीरमध्ये तो लाथेनं खुर्ची उडवत ओरडतो, जब तक बैठने के लिए कहा न जाए शराफत से खडे रहो, जब पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं. किंवा कालापत्रामध्ये तो नीतू सिंग बद्दल बोलताना म्हणतो, वो लड़की अंगूठी नहीं, इस बेबस और वीरान जिंदगी में सपने बेचती है. किंवा द लास्ट लेयर मध्ये तो अचानक उठून शेक्सपियरचं टेम्पेस्ट मधलं स्वागत म्हणायला लागतो. किंवा मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. किंवा मदिरा लय जाने को घर से चलता है जब पीने वाला. किंवा असे कितीतरी क्षण आहेत त्या आवाजानं मंतरलेले. पण अमिताभ म्हणजे फक्त आवाज नाही ना. अमिताभची शांतता सुद्धा किती बोलकी असते याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर सरकार राजमधला बाप लेकाचा हॉस्पिटल मधला सीन पाहावा, किंवा सरकार मधला शंकरनं विष्णूला मारल्यानंतरचा सीन. अगदीच मागे जायचं असेल तर मिलीमधला त्याचा एकटेपणा आठवून पहा, किंवा रेशमा और शेरामधला त्याचा मुका धीर. अँग्री यंग मॅन म्हणून काळजातला अंगार सतत ओकत राहणारा आणि डिशुम डिशुम या 2 शब्दांचं शेपूट चिकटलेल्या कुठल्या तरी विजय पलीकडचा अमिताभ या काही क्षणात असा काही झळाळून उठतो की वाटतं नाही, हाच खरा अमिताभ आहे. त्याच्या मूळ स्वभावातली सय्यद शालीनता त्याच्या पडद्यावरच्या इमेजला जेव्हा जेव्हा क्रॉस करत राहिली तेव्हा तेव्हा कदाचित त्या धाडधूड हाणामारीच्या आणि स्टाईलाइज डायलॉग बाजीच्या रखरखीत वळवंटात ही अशी निशब्द मृगजळं उमटत गेली असावीत. शांततेतला हा एक्स्ट्रीम एलिगन्स हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बलराज सहानी किंवा गुरुदत्त हे तुरळक अपवाद वगळता खूप दुर्मिळ आहे. एकेका पिढीच्या जगण्याचा दस्तावेज मांडताना सिनेमा माध्यमानं अनेकदा कूस बदलली. समाजाचा वारसा जपण्याबरोबरच
समाजाला आरसा दाखवण्याचं कामही सिनेमानं अनेकदा केलेलं आहे. एक काळ बलराज सहानीनं साकारलेल्या शेतकऱ्याच्या मूक रुदनाचा होता. काही काळानंतर त्याचंच रूपांतर अमिताभच्या अँग्री यंग मॅन मध्ये झालेलं दिसलं. त्या अर्थानं म्हणायचं झालं तर बलराज सहानी आणि अमिताभ हे दोघेही एकेका काळाचे प्रतिनिधी वाटतात. अभिनयच नाही तर दोघांच्या व्यक्तिमत्वातला सुसंस्कृतपणा, चेहऱ्यावरचं बुद्धिमत्तेचं तेज, शालीनता, वाचन अशा अनेक गोष्टी समान असल्या तरी वैचारिक बैठकीत मात्र दोघेही पूर्णपणे भिन्न होते. बलराज सहानी दिसायला काहीसे ॲरिस्टोक्रॅट असले तरी विचारानं पूर्ण समाजवादी होते आणि अमिताभची स्क्रीन इमेज कितीही अन्याय विरुद्ध मसिहा अशीच उभी राहिली असली तरी तो खऱ्या आयुष्यात मात्र टिपिकल ॲरिस्टोक्रॅट असल्याचेच पुरावे जास्त आहेत. अमिताभ 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 काय आहे नक्की? अमिताभ हा एक न संपणारा जादूटोणा आहे. अमिताभ नावाचं गारुड कधी उतरूच शकत नाही, कारण त्यावर उतारच नाही. सैगल, दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ, शाहरुख यांच्यानंतर गेल्या 20 वर्षात काही काळापुरता ऋतिकचा अपवाद वगळता सुपरस्टार हा मान कोणालाच मिळू शकला नाही. आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळात तर ते अवघडही आहे. आणि जिथं सुपरस्टारडमच मिळण्याची मारामार तिथं मिलेनियमचा महानायक वगैरे तर विचार करायलाच नको. थोडक्यात काय, अमिताभ बच्चन या 7.5 अक्षरी अमित आभेला अस्ताचा शाप नाही. जोवर शांततेचा हुंकार आणि असंतोषाचा एल्गार अस्तित्वात आहे तोवर अमिताभ अजरामर आहे. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.